नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी झटपट होणारं आणि तितकंच स्वादिष्ट असं दक्षिण भारतातील पारंपरिक असं हे टोमॅटोचं रस्समची रेसिपी पाहणार आहोत. बाहेर पडलेल्या कडाक्याच्या थंडीसाठी हे एक उत्तम सूप आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर सर्दी खोकला असेल तर हे टोमॅटोचं रस्सम प्यालात की 2 मिनिटात सर्दी खोकला छुमंतर होईल. हे टोमॅटोचं रस्सम बनवताना मी भरपूर अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता लगेच हे टोमॅटोचं रस्सम पारंपरिक पद्धतीने कसं बनवायचं ते पाहूयात. हे पारंपरिक आणि हेल्दी सूप बनवण्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. मी हे गावरान टोमॅटो घेतलेले आहेत. शक्यतो गावरान घ्या, म्हणजे त्यामध्ये आंबटपणा जास्त असतो आणि जास्त पिकलेले म्हणजे लिबलिबे असे टोमॅटो घ्यायचे, म्हणजे पटकन त्याचा गर निघतो. मी इथे हातानेच त्याचा गर स्मॅश करून घेत आहे. तुम्ही स्मॅशरही वापरू शकता. थोडं स्मॅश झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत. हे ऑप्शनल आहे, पण याच्यामुळे टेस्ट फार सुंदर येते, म्हणून मी याच्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या घातलेल्या आहेत. तुम्ही हे टोमॅटो मिक्सरवर पण बारीक करू शकता, पण पारंपरिक पद्धतीने हाताने स्मॅश केले जातात किंवा खलबत्त्यात कुटले जातात. त्यामुळे टेस्ट खूपच छान येते, म्हणून मी शक्यतो हाताने स्मॅश करत आहे. पहा, एक 5 ते 10 मिनिटात टोमॅटोची साल बाजूला झालेली आहे, म्हणजे टोमॅटे छानपैकी स्मॅश झाले. आता याच्यामध्ये आपण जवळजवळ अर्धा लिटर पाणी घालणार आहोत. याचं प्रमाण तुम्हाला किती थिकनेस हवी, रस्समची किती थिक हवं याच्यावर पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. तर इथे मी आता सध्या 1 ग्लास घातले आणि पुढे मी अजून अर्धा ग्लास घालेन. आणि याच्यामध्ये जो चौथा आहे सालीचा, टोमॅटोच्या सालीचा आणि कोथिंबीरच्या काड्या, त्या मी बाजूला काढून घेतलेल्या आहेत हाताने छान पिळून घेऊन. तुम्ही हे गाळणीने गाळूनही घेऊ शकता, पण मी शक्यतो गाळणार नाही आहे, कारण याच्यात जी छोटी छोटी कोथिंबीरच्या काड्या आहेत त्यामुळं टेस्ट आणखी छान येणार आहे. यासाठी मी हे असेच ठेवलेले आहेत. आता आपण एका खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरे घेतले आहेत, 1.5 चमचा काळी मिरी घेतलेत आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. आता हे आपण कोरस असं म्हणजे ओबडधोबड असं हे कुटून घ्यायचं आहे. अगदी बारीक करायचं नाही, ओबडधोबड कुटून घ्यायचं या पद्धतीने. पहा, त्यामुळं याची पाण्यामध्ये टेस्ट छान उतरते. आता आपण गॅस चालू करून त्यावर एक कढई ठेवली आहे आणि जे आपण टोमॅटोचं सारसाठी पाणी बनवलं होतं ते यात मी ओतत आहे. यानंतर याच्यात मी पाव चमचा हळद घालते. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि यानंतर 2 चमचे मी इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे. इथे मी गावरान टोमॅटो घेतलेला आहे, त्यामुळे मी ते 2 चमचे चिंचेचा कोळ वापरला आहे. तुम्ही जर विलायती टोमॅटो वापरणार असाल तर 3 चमचे चिंचेचा कोळ घाला. यानंतर याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या स्लिट करून घातलेल्या आहेत. आणि आता हे टोमॅटोचं पाणी आपण 5 ते 10 मिनिट मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे. जोपर्यंत या मिरच्या मऊ पडत नाही तोपर्यंत आपण हे पाणी उकळून घ्यायचं आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता मिरची अगदी मऊ पडलेली आहे, सहज हाताने तुटत आहे. आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो यात घातलेला आहे. थोडासा गूळ घातलेला आहे. हाही ऑप्शनल आहे, पण टेस्ट छान येते म्हणून मी गूळ घातला. यानंतर लसणाचे तुकडे वर दिसेपर्यंत आपण हे रस्सम उकळून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर. तुम्ही पाहू शकताय वर असे लसणाचे तुकडे दिसत आहेत. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यावर झाकण झाकून हा बाजूला ठेवूयात, ही कढई बाजूला ठेवूयात, जेणेकरून झाकण झाकल्यामुळे याचा मसाल्याचा जो अरोमा आहे तो आपल्या रस्सममध्ये छानपैकी मुरेल. यानंतर आपण तडक्याची तयारी करूयात. छोट्या पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान तापलं की याच्यामध्ये मी 1 चमचा मोहरी घालते. मोहरी तडतडली की याच्यामध्ये 1 चमचा उडद डाळ घालत आहे. यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली आहेत. अर्धा चमचा हिंग घातला आहे. छान मिक्स करून घेते आणि 4 सुक्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. गॅसची फ्लेम बंद करूयात. हा तडका आता आपण रस्सममध्ये घालूयात. आहा, काय सुंदर वास येत आहे, मस्त. या रस्सममध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला किती पातळ हवं आहे, रस्सम किती पातळ आहे त्यावर डिपेंड आहे. तुम्ही अर्धा लिटरपेक्षा जास्तही पाणी घालू शकता किंवा कमीही. या ठिकाणी मस्तपैकी असं गरमागरम हेल्दी पारंपरिक असं टोमॅटोचं रस्सम तयार आहे. हे असं गरमागरम स्वादिष्ट असं टोमॅटोचं रस्सम पिलं
की सर्दी, खोकला, थंडी कुठे पळून जाईल तुम्हाला लक्षातही येणार नाही. इतकं छान हे असं सूप, हेल्दी सूप आहे आपल्या भारतीय पद्धतीचं. ही हेल्दी टोमॅटो रस्समची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.